सलील देशमुख आपल्यासोबत आहे. सलील भाऊ, अनिल देशमुख यांच्या जामिनाबाबत भाजपच्या काही नेत्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं की आरोग्याच्या ग्राउंडवर हा जामीन आहे. जर नसेल तर मग तुमच्याकडे काही पुरावे आहे का, काय सांगणार? नाही, पुरावे म्हणजे या ठिकाणी मी कोर्टाची ऑर्डर आपल्यामध्ये आणली आहे. या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये क्लिअरली लिहिलं आहे की हे मेरिट ग्राउंडवर देण्यात आले आहे. या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये हे लिहिलं आहे की आपल्याकडे कुठला ठोस पुरावा या विषयाचा भेटला नाही. या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये हे लिहिलं आहे की हे सगळं IQ माहितीवर झालं आहे. मी गजाननजीला सांगितलं, तिसऱ्याने ऐकलं आणि चौथ्याने कारवाई केली. अशा पद्धतीची ही कारवाई त्या ठिकाणी आपल्याला दिसून पडते आणि त्याचे कोर्टाच्या ऑर्डर आहे. कोर्टाने इतक्या वर्षाचं ऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला काढलं आहे. इतक्या दिवसाचं एक ऑर्डर आपल्या पुढे मी आणलं आहे. हे नेटवर उपलब्ध आहे आणि हे कदाचित त्या लोकांना माहीत नसेल तर ते त्या ठिकाणी पूर्ण येईल. 2 दिवस झाले चर्चेमध्ये समित कदम यांचं नाव येत आहे की तो अनिल देशमुख यांच्याकडे गृहमंत्री असताना आला होता. तुमची कधी काही भेट झाली? तुम्ही काही बोलले? कारण की ते म्हटले की नागपुरात येऊन भेटलो, मुंबईला भेटलो, काय परिचय? मी जसं आपल्याला सांगितलं, अनिल देशमुख साहेबांच्या दैनंदिन कामामध्ये, त्यांच्या कुठल्याच कामामध्ये माझा हस्तक्षेप नसतो. तिथं मी माझ्या शब्दात बोललो तर मी त्याच्यामध्ये लुडबुड करत नाही. मी ते कार्यालयात असेल तर मी कार्यालयात बस, आम्ही त्या ठिकाणी दुसऱ्या पद्धतीने आम्ही आपलं वेगळा काम करायचा प्रयत्न करतो. म्हणून त्या ठिकाणी जेव्हा केव्हा त्यांची भेटीगाठी होते त्याच्यामध्ये माझं राहण्याचं काही कारण नाही. तुम्ही ओळखतही नाही याचा अर्थ असा निघतो? याचा अर्थ असा नाही की मी ओळखत नाही, पण ही गोष्टीची मला पूर्ण माहिती आहे. माहिती होती तुम्हाला, पण फेस टू फेस ओळख नव्हती, बोलणं नव्हतं? नाही, पण हे सगळं घडून राहिलं आहे. या गोष्टीची मला कल्पना आहे आणि याच्यामध्ये पूर्ण सत्यता आहे. पूर्ण वैयक्तिक भेट नाही? नाही, वैयक्तिक भेट नाही. एकूणच तुम्ही आरोप केले की तुमच्या मुली सोबत त्याचा हात पकडला अधिकाऱ्यांनी. काय प्रसंग होता तो आणि कशाच्या आधारावर तुम्ही हे म्हणता? या ठिकाणी मी सिव्हिल लाईन्सला राहतो, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. EDचे अधिकारी आले, त्या अधिकाऱ्याचं नाव मला माहिती आहे. या अधिकाऱ्याने अशा पद्धतीची वागणूक माझ्या 6 वर्षाच्या मुलीसोबत केलं, याचं मला वाईट वाटलं. की ठीक आहे, राजकीय दुश्मनी जे काय असेल, पण त्या ठिकाणी अशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला करायला नव्हतं पाहिजे होतं. पण हे केल्याच्यानंतर ठीक आहे, आम्ही सावरलो. आमच्या घरच्या महिलांना आम्ही त्या ठिकाणी सावरायला सांगितलं, पण अशी वागणूक जे तुम्ही केली ते योग्य नव्हते. तेव्हा त्याची काही तक्रार केली होती? कारण की ही अत्यंत, तुम्ही म्हणताय हे गंभीर प्रकरण आहे. गंभीर आहेच हे विषय. तक्रार केली होती तुम्ही त्याची तेव्हा? तक्रार करायला त्या ठिकाणी संधी भेटली नाही, पण एक लेखी स्वरूपात निश्चित रूपाने EDला आम्ही कळवलं आहे तेव्हाच. तुम्ही बोलता बोलता म्हटलं की बात निकली है तो दूर तक जाएंगे. कुठपर्यंत जाणार? गेले काही दिवस झाले सतत कलगीतुरा सुरू आहे देशमुख परिवार आणि भाजपच्या काही नेत्यांमध्ये. आता कलगीतुरा सुरू आहे, आमची जबाबदारी आम्ही घेतो, त्यांची जबाबदारी ते घेतील. मी ते म्हणलं त्या गोष्टीवर ठाम आहे. बात निकली तो दूर तक जाएंगे, हम सच कहते तरी सुलग जाएगी. पुरावे कधी सादर करणार? मग त्यांनी 100% करणार. चॅलेंज केलं भाजपच्या लोकांनी की असेल तर पुरावे सादर करावे. का फडणवीसकडे पुरावे, त्यांनी सादर करा, त्यांनी क्लिप दाखवा. तुम्ही आम्हालाच कशाला विचारा, त्याला विचारा. सुरुवात तुमच्याकडनं झाली, त्यांनाही विचारू प्रश्न, TV9 त्यांनाही विचारेल. सुरुवात तुमच्याकडनं झाली, देऊ ना पुरावा आहे. आणि ते विशेष करून हे गोष्ट अनिल बाबू करून राहिले, अनिल बाबूच देतील. विधानसभेच्या निवडणुकीत आणि असं म्हटलं जातं की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधीच हा मुद्दा का उपस्थित करण्यात आला? विधानसभेचा याच्यामध्ये काही विषय नाही आहे. एकनाथ शिंदे नसते त्यांची तशीच भुईसपाट झाली होती. एकनाथ शिंदेमुळे कुठेतरी तोंड वाचलं, लाज वाचली महायुतीची. आपण पाहाल, एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या जीवावर 7 सीटा निवडून आणल्या. तुम्ही कौतुक करता मुख्यमंत्र्यांचं. आता ज्यांनी ज्या ठिकाणी 7 सीटा निवडून आणल्या त्यांनी त्या ठिकाणी त्याचं म्हणजे त्यांनी तुमची इज्जत वाचवली, म्हणजे जी महायुतीची थोडीफार इज्जत होती. आता येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्हाला जास्ती काही करायचे नाही. लोक सगळे जागृत आहे आणि लोकच त्यांना त्यांच्या ठिकाणी जागा दाखवणार आहे. तुम्ही जेव्हा हे बोलतात तेव्हा भाजपकडनं महायुतीकडनं म्हणतात की खोटं नेरेटिव्ह पसरवलं लोकसभा निवडणुकीमध्ये संविधान बदलायचं म्हणून लोकांचा गैरसमज झाला, हा आरोप होतोय. खोटं कोण बोलतं, रेटून खोटं कोण बोलतं हे मला सांगण्याची गरज नाही आहे. कोण कशा पद्धतीचं अन्याय करतं, कोण कशा पद्धतीचं कटकारस्थान करतं हे पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला आता पाठ झालेला आहे आणि नागपूर जनतेला पूर्णच पाठ आहे. शेवटचा प्रश्न, हा पेनड्राईव्ह वॉर, फुटेज वॉर, पुरावे वॉर कधी थांबणार? आता जो माझा विषय त्याच्याबद्दल मी बोललो गजाननजी, जो विषय ज्यांचा असेल त्यांच्याकडनं आपण विचारावं. कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.